डिझोल्युशनचा एक्सरसाइजमधील 2 नंबरचा प्रॉब्लेम पाहत आहोत. लीला, मंदा अँड कुंदा आर पार्टनर्स इन द फर्म जानकी स्टोअर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस in the ratio of 3:2:1 respectively. On 31st March 2018, they decided to dissolve the firm when their balance sheet was as under. प्रॉफिट लॉसचा रेशो 3:2:1 आहे आणि फर्मचं नाव आहे जानकी स्टोअर्स. त्यामुळं हेडिंग टाकत असताना इन द बुक्स ऑफ जानकी स्टोअर्स असं प्रॉब्लेमच्या वरती आपण हेडिंग टाकायचं आहे. बॅलन्स शीट आहे 31 मार्च 2018ची. आता असेटला आहे काय बघायचं, तर इथं कॅशबॅकपैकी बँक आहे म्हणजे बँक अकाउंट ओपन करायला लागणार. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असा त्याचा इफेक्ट दाखवायचा. आणि ह्या राहिलेल्या ज्या सगळ्या असेट आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायच्या. त्याला हेडिंग लिहायचं टू सन्ड्री असेट्स. त्याच्या अंडर ह्या सगळ्या असेट घ्यायच्या, इनरला अमाऊंट घ्यायची, टोटल आउटर कॉलमला द्यायची. नंतर लायबिलिटीला क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या दोन थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत. ह्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून बाय सन्ड्री लायबिलिटीज असं हेडिंग देऊन तिथं क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे दोन ट्रान्सफर करायचे. आणि त्यानंतर कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून तिन्ही पार्टनरच्या कॉलममध्ये ह्या कॅपिटलच्या अमाऊंट लिहायच्या आहेत. ॲडजस्टमेंट बघा. लीला ॲग्रीड टू टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600. म्हणजे लीलानं काय घेतलं तर बिल्डिंग घेतली 1,23,600 रुपयाला. मग ह्याचा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लीलाज कॅपिटल अकाउंट म्हणून घ्यायचा 1,23,600चा. आणि डबल इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन आणि लीलाच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायची. त्यानंतर मंदा टूक ओव्हर गुडविल स्टॉक अँड डेटर्स ॲट बुक व्हॅल्यूज अँड ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. मंदानं काय केलंय, गुडविल स्टॉक आणि डेटर्स बुक व्हॅल्यूला घेतल्या. मग ह्या 3 असेट आहेत, तिन्ही असेट मंदानं घेतल्या. याचा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मंदाज कॅपिटल अकाउंट आणि बुक व्हॅल्यू म्हणजे रिस्पेक्टिव्ह असेटची बॅलन्स शीटमधली व्हॅल्यू घ्यायची. डबल इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. अँड ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. आणि मंदानं काय ॲग्री केलं की क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचं पेमेंट करण्याचं तिने ॲग्री केलेलं आहे, सहमत आहे त्याच्याशी ती. म्हणजे याचा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू मंदाज कॅपिटल अकाउंट आणि त्याच्या अंडर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल असं दाखवायचं आहे. मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज्ड ₹1,51,080 अँड ₹31,680 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे मोटर कार आणि मशिनरी ह्या दोन्ही काय झाल्या, रिअलाइज केल्या म्हणजे विकल्या. म्हणजे ह्या दोन्हीचे पैसे फर्मला मिळणार आहेत. इन्कम आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट म्हणून इफेक्ट दाखवायचा. इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन बाय कुंदा ॲट ॲन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹55,440. इन्व्हेस्टमेंट ही कुंदानं घेतली म्हटलेलं आहे. ॲग्रीड व्हॅल्यू किती सांगितली त्याची, 55,440ला इन्व्हेस्टमेंट कुंदानं घेतली. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पण असेट आहे म्हणून रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट 55,440 अशी अमाऊंट घ्यायची. आणि डबल इफेक्ट कुंदा अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन असं दाखवायचा. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹6,800. रिअलायझेशनचा खर्च 6,800. खर्च म्हणजे पैसे जातात. याचा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट असं लिहायचं आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन असा इफेक्ट दाखवायचा. आणि विचारले काय, पास नेसेसरी एंट्रीज इन द बुक्स ऑफ जानकी स्टोअर्स. जानकी स्टोअर्सच्या पुस्तकामध्ये एंट्र्या विचारल्यात. जरी आपल्याला एंट्र्या विचारल्या तरी आपल्याला या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हे 2 अकाउंट तरी आपल्याला कंपल्सरी प्रिपेअर करावेच लागत असतात. कारण रिअलायझेशनचा प्रॉफिट लॉसची एंट्री पास करावी लागते. त्यामुळे रिअलायझेशन अकाउंट आपल्याला तयार करावा लागतो. आणि रिअलायझेशनचा बॅलन्स आपण कॅपिटलला ट्रान्सफर करतो आणि कॅपिटलचा बॅलन्स हा कॅश बँकला ट्रान्सफर करतो. मग कॅश बँक अकाउंटला किती बॅलन्स येईल हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करावं लागणार आहे. कारण त्याची पण एंट्री, जो फायनल बॅलन्स असतो त्याची पण एंट्री आपल्याला पास करावी लागत असते. तर आता आन्सर बघायचं आपल्याला. तर पहिल्यांदा आपण काय करणार, असेट्स आर टोटल
ट्रान्सफर करणार आहे. असेट साईडमधलं पहिल्यांदा बँक बॅलन्स आहे, तो बँक अकाउंटच्या डेबिटला बघा, बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3360 असा इफेक्ट दाखवायचा. मग बॅलन्स ब्रॉट डाऊनची एंट्री पास होत नाही. आता राहिलेल्या ज्या सगळ्या असेट आहेत त्या रिअलायझेशनच्या डेबिट साईडला आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत. रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट्स, सगळ्या असेट लिहायच्या, इनरला अमाऊंट लिहायचे, टोटल आउटरला 5,26,200. आता ह्याची एंट्री पास करायची. बॅलन्स ब्रॉडडाऊनची एंट्री होत नाही, पण बाकी जे ट्रान्सफर करतो आपण त्याची एंट्री आपल्याला पास करावी लागते. मग इथे एंट्री करत असताना रिअलायझेशन अकाउंट डेबिट पडणार आणि टू सन्ड्री असेट असं नाव लिहायचं नाही. तर इथं प्रत्येक असेटचं नाव आलं पाहिजे. म्हणजे कशी एंट्री होईल बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट 5,26,200, टू बिल्डिंग अकाउंट 1,02,000, टू मशिनरी अकाउंट 73,000, टू मोटर कार अकाउंट 1,67,600, टू गुडविल अकाउंट 45,600, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 62,400, टू डेटर्स अकाउंट 30,600, टू स्टॉक अकाउंट 45,000. अशी एंट्री आपल्याला पास करावी लागेल. बघा इथं जर्नल फॉर्मॅटमध्ये इथं बॅलन्स शीटमधली डेट आहे, जी बॅलन्स शीटची डेट असते ती डेट एकदा लिहायची. मग खाली आपण 1, 2, 3 नंबर टाकले की चालतं. मग रिअलायझेशन डेबिट 5,26,200 आणि ह्या सगळ्या असेट्सचं नाव आलं आणि सगळ्या अमाऊंट क्रेडिट कॉलममध्ये इथं आल्या. बिईंग असेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आपण आता ट्रान्सफर काय केलं तर बॅलन्स शीटची असेट साईड. आता लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या 2 थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत. मग त्या आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज म्हणून त्याच्या अंडर दोन्ही ट्रान्सफर करणार आणि आउटरला त्याची टोटल येणार आहे. मग याची एंट्री काय करायची तर इथं बाय म्हणून जे लिहिलेले अकाउंट असतात ते डेबिट पडत असतात. मग इथं क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बघा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री इथं पास करायची आहे. बिईंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आता एकदा बॅलन्स शीटचा हे दोन्ही ट्रान्सफर झाले त्यानंतर आता राहिला फक्त कॅपिटलचा बॅलन्स. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ज्या त्या पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट, पण बॅलन्स ब्रॉट डाऊनची एंट्री पास होत नाही. आता ॲडजस्टमेंट बघायचे, ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट होत जाणार आणि प्लस त्याची एंट्री पण करायची आहे. तर लीला ॲग्री टू टेक ओव्हर बिल्डिंग ॲट ₹1,23,600. लीलानं बिल्डिंग 1,23,600ला घेतली. इफेक्ट कुठे येणार रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लीलाज कॅपिटल 1,23,600. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन लीलाच्या कॉलममध्ये 1,23,600 असा इफेक्ट झाला. त्यानंतर मंदानं काय काय घेतलं, गुडविल, स्टॉक, डेटर्स हे बुक व्हॅल्यूला घेतले. म्हणजे पुन्हा इफेक्ट कुठे येणार रिअलायझेशनच्या क्रेडिटलाच बाय मंदाज कॅपिटल अकाउंट. बुक व्हॅल्यूला म्हणजे बॅलन्स शीटमधले व्हॅल्यू, गुडविलची व्हॅल्यू इथं जे डेबिटला ट्रान्सफर केले 45,600 तीच अमाऊंट इथं आहे. स्टॉकचे 45,000 आणि डेटर्सचे 30,600. ह्या तिन्ही असेट मंदानं घेतल्या आणि ह्या तिन्हीची टोटल इकडं क्रेडिटला 1,21,200 आली. मग आता डबल इफेक्ट दाखवायला लागेल. पहिल्यांदा रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, मग कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. आता ह्या असेट कुणी घेतल्या होत्या मंदानं, त्यामुळे मंदाच्या कॉलममध्ये 1,21,200. आता एंट्री पास करायचे. आता इथं मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन आणि मगाची एंट्री ही लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बघा लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. मग ज्या त्या ह्यानं लिहायचं. पहिल्यांदा लीलानं काय घेतलं होतं तर बिल्डिंग टेकन ओव्हर बाय लीला आणि इकडं ह्या असेट कोणी घेतल्या गुडविल, स्टॉक, डेटर्स ह्या तर मंदानं, म्हणून गुडविल, स्टॉक आणि डेटर्स टेकन ओव्हर बाय मंदा अशी त्याची जर्नल एंट्री पास झाली. त्यानंतर अजून सेकंड ॲडजस्टमेंटमधला आपला निम्मा पार्ट झाला आहे. बघा पुढं काय सांगितलं आहे, अँड ॲग्री टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. म्हणजे मंदा काय करते अजून क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचं पण पेमेंट तिनं करणार आहे, तिच्याशी ती सहमत आहे. मग ते पैसे मंदा देणार आहे म्हणून रिअलायझेशनच्या डेबिटला टू मंदाज कॅपिटल अकाउंट क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल अमाऊंट इथं आल्या. आता डबल इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला कॅपिटल आहे म्हणजे कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट मंदाच्या कॉलममध्ये 50,400. आता एंट्री काय पास होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट.
किती होती बघा त्याची, 50,400. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदास कॅपिटल अकाउंट 50,400 बिंग क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल टेकन ओव्हर बाय मंदा. त्यानंतर मोटर कार आणि मशिनरी ह्या दोन्ही रिअलाइज झाल्या, असेट विकल्या पैसे मिळणार. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. मोटर कार आणि कोणते असेट विकलेले आहे, मोटर कार आणि मशिनरी. दोन्ही अमाऊंट इनरला आउटर टोटलला टोटल आउटर कॉलमला घ्यायची. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला बँक आहे, म्हणजे बँकच्या डेबिटला टू रिअलायझेशन 1,82,760 याची एंट्री पास करावी लागणार आहे. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बघा, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 1,82,760 बिंग मोटर कार अँड मशिनरी सोल्ड फॉर कॅश. त्यानंतर काय सांगितलंय, इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन ओव्हर बाय कुंदा ॲट अन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹55,440. कुंदानं इन्व्हेस्टमेंट घेतली, असेट घेतली, म्हणजे पुन्हा रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट इन्व्हेस्टमेंट घेतले. आता डबल इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन कुंदाच्या कॉलममध्ये 55,440 याची एंट्री पास करावी लागेल. कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 55,440 बिंग इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय कुंदा. या पद्धतीनं इफेक्ट आणि जर्नल एंट्री. लास्टला सांगितलं आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस किती आहेत, 6,800. रिअलायझेशनचा खर्च आहे, पैसे गेलेले आहेत, म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट 6,800 आणि डबल इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 6,800 असा डबल इफेक्ट झाला. याची जर्नल एंट्री काय पास होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 6,800 बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. या पद्धतीनं एंट्री पास होईल. आता प्रॉब्लेममध्ये दिलेल्या सगळ्या आपल्या ॲडजस्टमेंट झाल्या. फक्त क्लोज करण्यापूर्वी काय बघायचं आपण, थर्ड पार्टी लायबिलिटी क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दोन्हीचं पेमेंट झालं आहे का. आता दोन्हींचंही झालं आहे, ती जबाबदारी मंदानं स्वीकारलेली आहे. पार्टनरचं लोन वगैरे काहीच नाही, तर त्यामुळे आपल्याला दुसरं कोणतंही देणं द्यायचं नाही. त्यामुळे आता रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचा. डेबिट साईड जास्त येते 5,83,400, दोन्हीचं टोटल मांडायची. क्रेडिटला फरक आला म्हणजे तो लॉस आला, तो पार्टनरला वाटायचा आहे, म्हणून बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस. तिन्ही पार्टनर्सची नावं, सगळे बॅलन्सवरचे वजा करता लॉस येतोय 50,000. तो तिन्ही पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, डबल इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन 25,000, 16,667, 8,333 हा इफेक्ट झाला. आता याची जर्नल एंट्री पास करायला लागेल. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला इथं कॅपिटल आलेला आहे, म्हणजे जो कॅपिटल अकाउंट असतो तो एंट्रीमध्ये डेबिट पडणार, म्हणजे तिन्ही पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट डेबिट पडेल आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट पडेल. बघा, लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन आणि तिन्ही अमाऊंट डेबिटला, एक अमाऊंट क्रेडिटला. बिंग रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा. तिन्ही पार्टनरची क्रेडिट साईड जास्त आहे, ती टोटल डेबिटला मांडायची आणि इथं जो फरक येतोय हा फरक पार्टनरच्या बँक अकाउंटला, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इथं बॅलन्सला टू बँक लिहायचं आणि इथं तिघांचाही फरक काढायचा. लीलाचा फरक येतोय 78,560, मंदाचा बॅलन्स येतोय 56,533 आणि कुंदाचा बॅलन्स येतो 44,227. तर कॅपिटलच्या डेबिटला बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लीलाज कॅपिटल, बाय मंदाज कॅपिटल आणि बाय कुंदाज कॅपिटल असं हे डबल इफेक्ट होईल. आणि शेवटी बँक अकाउंट 1,86,120 टॅली होणार आहे. याची एंट्री पास करावी लागेल. आता कॅपिटलच्या डेबिटला बँक आहे,
मग तिन्ही पार्टनरचं कॅपिटल अकाउंट डेबिट होणार आणि बँक अकाउंट क्रेडिट होणार. ही लास्टची एंट्री बघा. लीलाज डेबिट, मंदाज कॅपिटल डेबिट, कुंदाज कॅपिटल डेबिट, तिन्हींच्या अमाऊंट आल्या टू बँक. तिन्हींची टोटल 1,79,320. आता इथं टू कॅश आहे किंवा टू बँक आहे म्हणजे फर्ममधून पैसे गेलेले आहेत. मग कॅश पेड म्हणायचं, बिईंग कॅश पेड टू पार्टनर्स इन फायनल सेटलमेंट. आणि मग जर्नलची टोटल. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम वहीमध्ये सोडवा.